इकडे नववर्षाच्या पूर्वसंध्येला पंतप्रधान मोदींनी जवळपास सर्व स्तरातल्या जनतेसाठी विविध योजनांची घोषणा केली आहे। प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत गृहकर्ज घेणाऱ्यांच्या व्याजदरामध्ये मोठी सूट देण्यात आली आहे, तर गर्भवती महिलांसाठी 6,000 मदतीची घोषणा करण्यात आली आहे। या घोषणेनंतर सर्वसामान्य जनतेने देखील आपल्या प्रतिक्रिया दिलेल्या आहेत, आपण बघूया। ज्यांना एवढ्या जखमेमध्ये किंवा एवढ्या लिमिटमध्ये जिथे घर मिळेल, म्हणजे मुंबई सबअबमध्ये किंवा विरार वसई किंवा बदलापूर या साईडला, त्यांच्यासाठी हा निर्णय चांगला आहे। असं पुण्याचंही बघितलं तुम्ही तर 35 लाख 40 लाख मिनिमम रेट आहे, तर आणि मुंबईमध्ये तर तुम्ही बघितलं किंमत करोडमध्ये आहे, तर ते 12 लाखाच्या लिमिटमध्ये ते लोक कसे बसणार? त्यांना एवढं कॅश थोडी देणार डाऊन पेमेंट ते लोक की त्यांना 12 लाखाच्या लिमिटमध्ये बसायसाठी। हा निर्णय चांगला आहे, परंतु शहरामधल्या घरांच्या किमतीत 20 लाखापासून सुरू होतात आणि जर 20 लाखापासून किंमत सुरू होत असेल तर शहरवासियांना याचा फायदाच नाहीये। त्यांनी निर्णय चांगला घेतलाय, पण ते गावा साईडला घरं तरी एक वेळा मिळतात। मुंबई साईडला कुठे 10 लाखापर्यंत 9 लाख तर घर मिळतं, नाहीच मिळत ना। त्यामुळे इथे त्यांनी जरा वाढवलं तर काहीतरी फायदेशीर होईल, म्हणजे सामान्य लोकांना पण घरं घेता येतील। जी नागरिक आहेत त्यांच्यासाठी हा चांगला निर्णय आहे। ग्रामीण भागात ही या निर्णयाची इफेक्टिव्हनेस जाणवल, पण शहरात तो तितका फारसा प्रभावी आहे असं मला वाटत नाही, कारण शहरातील घरांचे दर पण जास्त असतात, प्रॉपर्टीचे दर जास्त असतात। परत दवाखान्यात कधी केलं पण ते घेऊन घेतात, डॉक्टर लोकच घेऊन घेतात। थोडेफार पैसे भेटले तर काम पडतात घरात, पण कपडे वगैरे, मच्छरदाणी पाहिजे, ते पाहिजे, खाया प्यायला पाहिजे, सर्व खर्च पाहिजे, द्यायला पाहिजे त्यांनी। सुरत म्हणजे जशी स्कीम काढली तशी इथं पण काढायला पाहिजे त्यांनी। आम्ही गर्भवती महिला आहोत, भेटायला पाहिजे आणि सांगितलं त्याबद्दल चांगलं आहे, आम्हाला आनंद आहे। पुढे दवाखान्यात उपयोगी येईल, बाळाला दवाखान्यामध्ये त्याचं पुढे काही ना काही काम पडते। लसीकरण सरकारने घोषणा करून देत आहे, आमच्या खात्यात यायला पाहिजे, ते मिळायला पाहिजे आम्हाला।